तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंडळी की आपला एक नवीन शो सुरू झाला आहे झी मराठीवर, कानाला खडा. आणि या शो मध्ये आपल्या कितीतरी आवडत्या कलाकारांनी कानाला खडे लावलेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी. मंडळी तो शो तुम्ही बघतच राहा, पण आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीजला. नवीन वर्षामध्ये आपण नवीन नवीन संकल्प करत असतो आणि आपला एक संकल्प हा पण असतो की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊया. आणि त्या दृष्टीने आपली पहिली रेसिपी आहे, आपण करतोय किनुआ पोडी मसाला. एक काम करूया, सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे इथं घेतोय आपण किनुआ, पनीर आहे, नंतर इथं रवा घेतलेला आहे, आवाकाडो घेतलेला आहे, इथे आपण दही घेतलेलं आहे, नंतर इथे भाज्या आहे ज्याच्यामध्ये आपण मटारचे दाणे घेतले आहेत, नंतर फरसबी आहे, इथे चेरी टोमॅटो आहेत, नंतर इथे गाजर घेतलेलं आहे, तूप आहे, कांदा आहे, नंतर आपण इथे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत, अल्फा स्प्राउट्स घेतलेले आहेत, मोहरीचे दाणे आहेत, हळद आहे, जिरे घेतलेले आहेत, तिखट आहे, लाल सुक्या मिरच्या आहेत, नंतर इथे आपण घेतलेले लिंबू, हिंग, साखर, पोडी पावडर, नंतर काळी मिरीची पूड घेतलेली आहे आणि घेतले मीठ. तर मंडळी तुम्हाला साहित्याबरोबर लक्षात आलं असेल की कलरफुल रेसिपी आहे. त्याचबरोबर इथे आपण जे किनुआ वापरतोय हे मुख्य म्हणजे हे वापरण्याचं कारण हे आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये फायबर आहे, प्रोटीन आहे, ॲमिनो ॲसिड्स जे असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात, हे सगळे घटक याच्यामध्ये आहेत. तर पनीर अशी गोष्ट आहे की जे एस्पेशली व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी हे एक न्यूट्रिशनचं, प्रोटीनचं कोठार आहे. त्याच्यामुळे याचा आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने थोडा याचा वापर आपण केला पाहिजे. तर मी काय करणार आहे मंडळी, याला कट करून थोडासा आपला साधा मसाला लावून त्याला आपल्या पॅनवरतीच एकदम ग्रिल करणार आहे, त्याला खूप कमी तेलामध्ये. जे पीसेस कट केलेले आहेत, सध्या जेवढं पनीर आहे तेवढं घेऊया. एक काम करूया, इथे गॅस लावूया, हे पॅन गरम करायला ठेवूया. थोडंसं तेल घेतो इथे. कसं आहे, नवीन वर्षामध्ये आपण जे जे रिझोल्युशन्स करतो ते पूर्णत्वाला नेण्यासाठी खूप ॲक्च्युली म्हणजे आपल्याला विल पॉवर लागते. मला असं वाटतं सातत्य असणं फार महत्त्वाचं आहे आणि कधी कधी त्याच्यामध्येच थोडासा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे एस्पेशली मुलांना मी ते नेहमीच सांगतो की एखादी गोष्ट तुम्ही ठरवता ना तेव्हा बऱ्याच वेळा अडचणी आपल्याला येतात त्याच्यामध्ये, पण एकच ट्रिक आहे त्याच्यामध्ये की सोडून द्यायचं नाही. जरी आपल्याला एखाद्या वेळी कमी मार्क मिळाले म्हणा, काही झालं तरी त्याच्या पुढे जाणं जरुरी आहे आपल्याला आणि ते ध्येय लक्षात घेऊन पुढे वाटचाल करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यात टाकले मी थोडीशी पोडी पावडर. आता पोडी पावडर काय मंडळी, ही त्याला गन पावडर पण म्हणतात. मस्त नाव आहे गन पावडर, मला आवडते ते नाव. तर याच्यामध्ये उडदाची डाळ असते, नंतर चण्याची डाळ असते आणि ही साऊथ इंडियन पद्धतीचा हा एक मसाला असतो. आजकाल रेडीमेड पण मिळतो किंवा आपण मागच्या काही एपिसोडमध्ये पोडी पावडर कशी करायची हे पण दाखवलं होतं. तर तीच इथे आपण वापरतोय. थोडं मीठ टाकलं आहे मी, पोडी पावडर टाकली आहे, तिखट टाकलेलं आहे, सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. बस थोडीशी काळी मिरी पूड टाकू आपण याच्यात. अतिशय सिंपल पद्धतीने पनीरला कोट केलेलं आहे. थोडंसं दही टाकतो याच्यात, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याला चिटकतील. बस. आणि हे जाणार आहे पॅनवर अतिशय थोड्या तेलामध्ये. आता मी हे साधं तेल वापरलं आहे, तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण इथे वापरू शकता. याला करतोय आपण थोडं परतून घेतोय. याला फक्त आपल्याला टर्न करायचं मध्येच, जे अशा छान खरपूस असे परतले गेले पाहिजेत हे. आणि याला ती पोडी पावडर व्यवस्थित चिटकलेली आहे, थोडा मसाला आहे, थोडं तिखट आहे फक्त. वा बघा, मस्त रंग यायला लागला त्याला. आणि हे असे जेव्हा पनीरचे पीसेस आपण जेव्हा कोळशावर भाजतो ना त्याची मजा पण काही वेगळी असते. मस्त. या कढईमध्ये आता थोडं तूप घेऊया आपण आणि इथे गॅस बंद केलेला आहे. हे पनीरचे पीसेस झालेले आहेत. आता किनुआ काय केलंय मी, याला काही नाही, याला फक्त बॉईल करून घेतलेलं आहे. 10-12 मिनटं बॉईल केलेलं, थोडंसं मीठ टाकून आणि त्याला स्ट्रेन करून ते किनुआ आपण ठेवलेले आहेत. त्याचबरोबर इथे रवा आहे माझ्याकडे, थोडा रवा मी याच्यात टाकणार आहे. याच्यात जाणार आहे थोडे जिरे आणि मोहरी. या लाल सुक्या मिरच्या पण आपण याच्यात टाकणार आहोत आणि त्याला असं काळसर होईपर्यंत परतणार आहोत त्याला. मोहरी तडतडली आहे आणि याच्यात जाणार आहेत या सुक्या लाल मिरच्या, थोडंसं हिंग आणि आता कांदा. याच्यात
टाकतोय फरसबी आणि गाजर, या दोन्ही गोष्टी कच्च्याच घेतलेल्या मी थोडा परतून घेणार आहे. इकडे घेऊया थोडं पाणी, गरम करायला ठेवूया पाणी. हे परतून घेतल्यानंतर आता याच्यात जाणार आहे थोडी हळद, आणि हा खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे, याच्यात जाणार आहे पोडी पावडर. आणि ही टाकल्यानंतर आपण त्याच्यात टाकूया थोडं तिखट, ब्लॅक पेपर पण जाणार आहे याच्यात, वेगळा स्वाद त्याच्यामुळे येतो. आणि थोडे मटारचे दाणे, सगळ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये, मटार आहेत, म्हणजे कसं फायबर पण आहे, न्यूट्रिशन पण आहे त्याच्यामध्ये, सगळ्या गोष्टी आहेत. आणि मुख्य म्हणजे टेस्टी अशी डिश होणार आहे. याच्यात जाणार आहे हा रवा, जो थोडा मी भाजून घेतला होता. एक साधारणपणे अर्धा वाटी आपण याच्यात रवा टाकूया, म्हणजे त्याला आता कसं किनुआ कसं हे थोडेसे मोकळे मोकळे असतात, तर त्याला थोडं बाइंडिंग यावं त्या दृष्टीने आपण थोडा रवा पण याच्यात टाकतोय. तर ही जी रेसिपी आहे ती आहे किनुआ पोडी मसाला. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं बऱ्याचशा भाज्यांचा वापर केलेला आहे आपण. तर याच्यामध्ये आता मी रवा टाकलेला आहे, तो परतलेला आहे थोडासा, आणि इथे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यात आता काय काय जाणार आहे, याच्यामध्ये माझ्याकडे चेरी टोमॅटो आहेत, ते असले तर टाकायचे आहेत, नाही तर आपले साधे टोमॅटो 2-4 त्याच्या फोडीत तुम्ही टाकल्या तरी पण चालतील. तर थोडे चेरी टोमॅटो याच्यात टाकूया आपण. याच्यात जाणार आहे किनुआ, अशी एक मोठी वाटी भरून किनुआ आपण टाकलेला आहे. याच्यामध्ये जाणार आहे मीठ, किंचितची साखर. हे झाल्यानंतर आता याच्यात टाकायचं आपल्याला थोडं पाणी. हे झाल्यानंतर याला करतोय कव्हर, त्याला एक 5 मिनिटं याला स्टीम करून घेतो. मस्त स्टीम झालेलं आहे आणि आता तयार झालेलं आहे. याला फक्त एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे आता लिंबाचा रस थोडा पाहिजे याच्यामध्ये. याला करून घेतोय मिक्स. वाह, मस्त वास येतो एकदम. आता एक काम करतो, याला घेतो एका बोलमध्ये गरम असतानाच. वाह, असा बीटरूटचा ज्यूस आहे. गरम गरम आहे मस्तपैकी. आता अवाकाडोचं काय करायचं आहे, अवाकाडो कट करूया. असा हा पार्ट काढून घेऊया आपण. तर रंग पण मस्त आलेला आहे. याच्यावरती जाणार आहे थोडे स्प्राउट्स. मंडळी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक मस्त डिश तयार केली आपण, किनुआ पोडी मसाला. आणि मला खात्री आहे की तुम्हाला बघून याला खायची इच्छा झाली असेल. जर ही डिश तुम्हाला घरी करायची असेल, तुम्हाला साहित्य कृती लागेल, ती ताबडतोब लिहून घ्या. किनोवा पोडी मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेला किनोवा, पनीर, रवा, अवाकाडो, दही, उकडलेले मटार, चेरी टोमॅटो, चिरलेलं गाजर, चिरलेली फरसबी, तूप, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, अल्फा स्प्राउट्स, मोहरी, हिंग, हळद, जिरे, लाल तिखट, लाल मिरच्या, लिंबू, साखर, पोडी पावडर, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: एका भांड्यामध्ये पनीरचे काप घेऊन त्यामध्ये मीठ, पोडी पावडर, लाल तिखट, काळी मिरी पूड आणि दही घालून नीट मिसळून पनीरचे काप तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, लाल सुक्या मिरच्या, हिंग, कांदा, फरसबी, गाजर, हळद, पोडी पावडर, तिखट, मटार आणि रवा घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावं. त्यानंतर चेरी टोमॅटो, उकडलेला किनोवा, मीठ, साखर आणि गरम पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण एका वाटीत भरून ते एका सर्व्हिंग प्लेट मध्ये घालावं. नंतर अवाकाडोचे काप, पनीरचे काप, डाळिंबाचे दाणे आणि अल्फा स्प्राउटची सजावट
सजावट करून डिश सर्व्ह करावी.